नाही, दुर्दैवाची बाब आहे की महाराष्ट्र 21व्या शतकामध्ये प्रगतिशील राज्य म्हणून घेऊन याच्याकडे पाहिलं जातं। विभिन्न राज्यातले विभिन्न जिल्ह्यातील लोक ही महाराष्ट्रामध्ये येतात आणि विशेष करून मुंबई ही एक स्वप्ननगरी म्हणून घेऊन त्याच्याकडे पाहण्याचं काम होतं। असं असताना देखील महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये गेल्या 32 दिवसामध्ये 36 दिवसामध्ये 82 मुलं आणि मुली हे दुर्दैवाने बेपत्ता झालेले। आणि हे मुंबईमध्येच नाही आहे, सर्वसाधारणपणे राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ज्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री येतात त्या नागपूरमध्ये अशाच प्रकारे मुलं आणि मुलींचा एक रॅकेट आंतरराष्ट्रीय स्तरावरती पकडलं गेलं आणि तब्बल 2 लाख रुपयामध्ये हे मुलं आणि मुली विकले एका राजस्थानच्या कॉन्ट्रॅक्टरला गेलं किंवा दलाल करणाऱ्या माणसाला, आणि त्यांनी परदेशाशी लिंक असलेल्या ह्याच्याची यंत्रणा मिळाली। काल परवा विधानसभेमध्ये पण ठाणे जिल्ह्यामध्ये 132 मुलं बेपत्ता, शालेय मुलं बेपत्ता झाली अशी घटना घडली। त्यामध्ये 30, 40, 50 मुलं आणि मुली मिळाले, बाकीचे संपूर्ण रीतीने बेपत्ता आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सरासरी जर बघितलं तर रोज 6 मुली बेपत्ता होत आहेत, कारण 26 दिवसामध्ये 143 महिला मुलींचा थरारक पद्धतीने बेपत्ता होण्याची ही घटना होते। हे बेपत्ता असेच होत नाही आहे, यामागे एक मोठी टोळी सक्रिय आहे जे या मुलं आणि मुलींना मोठ्या प्रमाणावरती विकतायत। काही छोट्या मुलं आणि मुलींना भीक मागण्यास भाग पाडतायत, काहींना क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये वापरण्याचं आणि ट्रेनिंग देण्याचं काम करतायत। हे राज्यामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण देखील ही टोळी सक्रिय झालेली आहे। या प्रश्नावरती लक्ष वेधण्यासाठी आज स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा प्रश्न मी विधान परिषदमध्ये मांडलं, कारण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अंतर्गत हे आकडे आलेले आहेत। एका आकडे आम्ही दिले नाही, पण असे असंख्य आकडे आहेत की ज्याची तक्रारच होत नाही आहे। ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये अशाही काही घटना समोर आलेल्या आहेत की ज्या मुलांना आणि मुलींना दत्तक घेण्याचं काम खोटे दस्तावेज तयार करून घेतले जातात आणि ते दत्तक न घेता त्याला मॉनिटर केलं पाहिजे, त्याला बघायला पाहिजे का ते सुखरूप आहेत की नाही, न बघता 6 महिन्यानंतर वर्षभरामध्ये असे मुलं आणि मुली देखील या टोळ्यांना विकण्याचं काम चाललेलं आहे। ह्याचा अर्थच असा आहे की या राज्यामध्ये आपले असले मुलं आणि मुली हे सुरक्षित आहेत की नाही। सर्वसामान्य श्रीमंतांची मुलं आणि मुली सुरक्षित आहेत, तुमच्या आपल्यासारख्याची सुरक्षित आहेत, पण सर्वसामान्य जो गरीब तबक्यातला असलेला आहे, सर्वसामान्य चाळीत राहणारा, झोपडपट्टीमध्ये राहणारा, दुर्गम भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये राहणारा, यांच्या मुलं आणि मुलींना बाहेर सोडायचं की नाही हा संभ्रम आणि हा प्रश्न निर्माण झाला आहे। आणि म्हणून ह्याची दखल मी घेण्यास भाग पाडला आणि माननीय सभापती महोदयांनी राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत की याबद्दलची त्वरित दखल घ्यावी। आणि त्याचा एक भाग म्हणून राज्य सरकारच्या वतीने आशिष शेलार यांनी हे शब्द दिले आहेत, गौरवदर आश्वासित केलेले आहेत की या तातडीची बैठक घेऊन संबंधित पोलीस अधिकारी किंवा डीजींबरोबर ही बैठक लावण्यात होईल। कारण एका बाजूला पोलीस याबद्दलच्या जे मोठमोठे दावे करत आहेत, विशेषतः ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 4 मुलं भेटली किंवा बेपत्ता मुली झाली तर त्याला सोशल मीडियामध्ये हाईप करून स्वतःची थाप थोपटण्याचं काम केलं जातं आहे। परंतु आपण निवळ NCRBचे रिपोर्ट्स बघितलेत किंवा आकडे बघितले, त्यात खूप मोठ्या प्रमाणावरती तफावत दिसते आणि म्हणून याची दखल घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडला आणि त्याच्यातली एक बैठक पण लावण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। पण हे जरी असेल तरी देखील या राज्यामध्ये मुलं आणि मुली ही दुर्दैवाने सुरक्षित नाही आहे, अशातला प्रश्न देखील आज आम्ही स्थगनाच्या माध्यमातून मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे।